हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. फसवा परोपकार. अनेक वेळेला माणूस परोपकार केल्याचा आव आणतो. जरा काही दुसऱ्यासाठी काही केले की तो त्याची स्वतःच स्तुती करतो आणि प्रसिद्धी करून आपण फार मोठे परोपकारी आहोत असे भासवतो. त्यासाठी आपला जाहीर सत्कार व्हावा अशी त्याची अपेक्षा असते. यास्तव दानधर्म केला की त्याची पाटी लावून इमारतीवर शिलालेख छापला जातो. नदीत एक मुलगा बुडत असतो. काठावर बायका आरडाओरडा करतात. एक साधू तेथे असतो. तो पाण्यात उडी घेतो आणि त्या मुलाला काठावर आणतो. लोक त्या मुलाच्या पोटातील पाणी काढायला लागतात. थोड्या वेळाने तो मुलगा शुद्धीवर येतो. त्याचे प्राण वाचतात. लोक त्याचे प्राण वाचवणाऱ्याचा, साधूचा शोध घेऊ लागतात. परंतु त्यावेळी तो साधू तेथून आपल्या रस्त्याने केव्हाच दूर निघून गेलेला असतो. याला म्हणतात परोपकार. जो खरोखरच परोपकार करतो तो प्रसिद्धीपासून दूर असतो. आमच्या ऋषींनी हजारो वर्षापूर्वीच सांगितले आहे की जेव्हा कोणी कोणावर प्रेम करतो, उपकार करतो, तेव्हा वास्तवात तो कोणाच्या तरी माध्यमातून स्वतःवर प्रेम करत असतो, उपकार करत असतो. पुरुषाला नेहमीच असे वाटते की तो आपल्या पत्नीवर प्रेम करत आहे, उपकार करत आहे. पत्नीला नेहमीच असे वाटत असते की ती तिच्या पतीवर प्रेम करत आहे, उपकार करत आहे. वास्तवात पती त्याला जे पाहिजे ते पत्नीकडून मिळते त्यावर प्रेम करत असतो. त्यासाठी तो त्याला आवडते तेही देत असतो. पत्नी त्याला जे आवडते ते करते म्हणून तर त्याला तिने केलेले ते आवडते. याचा अर्थच हा आहे की पती त्याला जे आवडते ते पत्नीच्या माध्यमातून करवून घेत असतो. तो स्वतःवर पत्नीच्या माध्यमातून प्रेम करत असतो. त्यासाठी स्वतःवरच पत्नीच्या माध्यमातून उपकार करत असतो. या व्यतिरिक्त तिने अन्य काही केले तर तो घृणा करील. याचप्रमाणे पत्नीला पती तेव्हाच आवडतो जेव्हा तो तिला जे आवडते ते तो करतो. त्यावेळी ती त्याच्या माध्यमातून स्वतःवरच प्रेम करते, उपकार करते. या व्यतिरिक्त पतीने अन्य काही केले तर ती घृणा करेल. येथे वाटत आलेला परोपकार बेगडी आणि फसवा असतो. याच प्रकारे मुलांवर आणि इतरांवर प्रेम केले जाते. तेथेही फसवे प्रेम असते. त्यांच्या संगोपनाचे बेगडी रूप असते. त्यांचे खोटे खोटे गोडवे गायले जातात. आपल्याला मुले तेव्हाच आवडतात जेव्हा ती आपल्या आवडीचे काहीतरी करतात. आपल्याला नाटक तेव्हाच आवडते जेव्हा ते आपल्या आवडीचे असते. याचा अर्थ मुलांच्या माध्यमातून, त्या नाटकाच्या माध्यमातून आपण स्वतः आपल्यालाच आवडलेले असतो. या व्यतिरिक्त इतर वेळी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींचे आपण करत असलेले कौतुक तोंड देखले असते, नकली असते. अशा या नकली स्तुतीमुळे आपल्यावर मानसिक ताण येतो, आपल्याला त्रास होतो, आपले आयुष्य कमी होते. मींड भरावी. आपण आणि इतर ह्यात नेहमी एक अंतर असते. ते अंतर आपल्या कळत किंवा नकळत अहंकाराने जोडलेले असते. यामुळे आपपरभाव गडद झालेला असतो. आपण त्या अहंकाराचे बळी झालेले असतो. आपण आपल्या परिचिताचा फोटो वर्तमानपत्रात पाहतो. आपण नाक फेंदारून तेवढवतो आणि म्हणतो की ह्याने काय एवढे दिवे लावले की ह्याचा फोटो वर्तमानपत्रात छापून यावा. किंवा आपण मागे केव्हा तरी आपला फोटो छापून आला होता त्याबद्दल गप्पा मारू लागतो. परंतु मोकळ्या मनाने त्या परिचिताच्या फोटोचे कौतुक काही करत नाही. यामागे तो परिचित आणि आपण यामध्ये असलेला अहंकार काम करत असतो. हा अहंकार आपल्याकडून काहीही करवून घेऊ शकतो. आपल्याला त्यागी म्हणून प्रसिद्धी मिळावी म्हणून आपण भरभरून दान देतो. संस्थेचे चालक सांगतात की तुमच्या शेजाऱ्याने 10 दिले, आपण लगेच 11 देतो. आपण स्वामी महाराजांचा रथ ओढून नेतो. तो रथ ओढायला मिळावा म्हणून त्या रथासाठी देणगी देतो. स्वखर्चाने त्याची पाटी त्या रथावर आणि रस्त्यावर आपल्या फोटोसह लावतो. स्वामी महाराजांचे पाय घट्ट पकडतो. त्याचेही फोटो छापून आणवतो. का? तर आपण इतरांपेक्षा फार मोठे भक्त आहोत अशी प्रसिद्धी व्हावी म्हणून. एरवी आपण घरी आपल्या आईच्याही पाया पडत नाही.
शहरातील कोणी सुट्टीमध्ये फिरायला कोकणात जातो. तेथे नारळ, सुपारी, आंबे, फणसाची वाडी पाहतो आणि त्याचा अहंकार उफाळून येतो. त्याच्या मनात येते की आपल्याकडे अशी वाडी का नाही. तो कोकणात जमीन खरेदी करायचा विचार करू लागतो. शहरात आयुष्य गेलेल्याला कोकणातील पावसात राहता येईल. तो डोंगरांचा चढ उतार करता येईल. तेथील जीवन त्याला जगायला आवडेल. तो म्हशींचे शेण काढील. दुसऱ्याची निर्भेळ निर्लेप स्तुती करायला जीभ का थिजते आणि अडखळते. हा काय प्रकारचा अहंकार असतो. पेटीवर सा रे ग म प ध नि सा असे स्वर वाजवता येतात. आपण जर एक एक स्वर स्वतंत्र वाजवू लागलो तर ते ऐकवणार नाहीत. कारण त्या दोन स्वरामधील जी मोकळी जागा आहे त्याला मिंड असे म्हणतात. ती भात्याच्या सफाईने भरावी लागते. जणू काही ते दोन स्वर नसून एकाचाच दुसरा विस्तार आहे, दुसऱ्याचाच तिसरा विस्तार आहे. अशी ती मिंड भरावी लागते. तेव्हाच ते स्वर ऐकवतात आणि गोड लागतात. याचप्रमाणे दुसऱ्याबद्दलची माणसाच्या मनातील मोकळी जागा भरली गेली पाहिजे. त्यायोगे तेथून अहंकाराचे उच्चाटन होईल. मग माणसाला दुसरा हा दुसरा असणार नाही, तो त्याचाच विस्तार असेल. तो स्वतःची म्हणजे दुसऱ्याची स्तुती करील, स्वतःलाच मदत करील, इतरांचे काम स्वतःचे म्हणून करील. हरि ओम.